नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते मुख्यमंत्री मदत कक्षाचं उद्घाटन। महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं विधान। गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। आणि पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस। हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षाचं उद्घाटन काल राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि कक्षाचे प्रमुख चैतन्य कागदे आदींची उपस्थिती होती। कक्षाचं उद्घाटन केल्यानंतर मंत्री नाईक यांनी या कक्षाची पाहणी सुद्धा केली आहे। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल महाराष्ट्र दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर असल्याचं सांगत मंत्री पाटील यांनी सरकारच्या विविध योजना आणि त्यांची सुरुवात असलेली कामं याबाबत माहिती दिली आहे। पुढच्या वर्षापर्यंत जळगाव जिल्हा पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। आज महाराष्ट्र दिन आहे, 1 मे ध्वजारोहण केलेलं आहे। काय नेमकं महाराष्ट्र दिनाच्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। प्रत्येक राज्याला राज्य निर्मितीचा भूगोल आहे, पण आपल्या राज्य निर्मितीचा एक इतिहास आहे। महाराष्ट्र निर्मितीकरता ज्या होत्यांनी उत्पादन पत्करलं त्यांच्या बलिदानामुळेच आज महाराष्ट्र हा आपल्याकरता समृद्ध महाराष्ट्र आज दिसतोय। आणि मला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्र आता प्रगतीच्या वाटचालीकडे प्रयाण करतोय। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा सगळ्या जनतेला शुभेच्छा देतो। भाऊ, आपण आपल्या भाषणामध्ये घरकुल महाराष्ट्रात लवकरात लवकर सर्वांना घरकुल मिळेल अशी देखील घोषणा केली। पाणी पुरवठा योजनांबद्दल देखील राज्यामधला विषय न मांडता जिल्ह्यातलाच विषय आपण मांडलेला आहे। जवळपास 1 लाखाच्या वरती जे उद्दिष्ट होतं ते आपण पूर्ण केलं। या वर्षी सुद्धा आपण 25,000च्या वरती उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते पण आपण पूर्ण करणार, जेणेकरून जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील अवकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे आणि या दरम्यान नुकसान झालेल्या संपूर्ण पिकाचं तात्काळ पंचनामे करण्याचे त्यांनी प्रशासनाला आदेश दिलेत। पालकमंत्र्यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेत पिकाची पाहणी करत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। धुळ्यातल्या बस स्थानकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या अशी मागणी करत आंबेडकरी युवकांनी संतोषी माता चौकात चक्काजाम आंदोलन केलंय। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंच पाहिजे अशा घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता। मागण्या मान्य न झाल्यास 7 जूनला आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। आणि यासह बुलेटिनमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्त्वाची बातमी पुण्यातून। तर पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। अस्थिर रोग विभागात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर सिनियर विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याचा प्रकार घडलाय। यावर ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी माहिती देताना रॅगिंग कमिटीकडून 3 विद्यार्थ्यांचं निलंबन करण्यात आलंय, तर अँटी रॅगिंग कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। आणि किती तारखेची घटना आहे, तुम्हाला कधी समजलं, काय नेमकी तक्रार आली आणि आपण काय कारवाई केली? मला सोमवारी दुपारी जे JR1 आहेत, कनिष्ठ निवासी जे अस्थिंगोपचार विभागामध्ये काम करतात, त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे। सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली। चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे 3 ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे JR2 आहेत, जे त्याच विभागात काम करतात, त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे। आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती, त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत, आई ज्या कनिष्ठ निवासीची, त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं। अमरावतीच्या तिवसा पंचायत समितीवर युवक काँग्रेसने भीक मागो आंदोलन केलंय। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कुशल अकुशल कामगारांनी भीक मागो आंदोलन केलंय। तर यावेळी कामगारांकडून देयक नाही तर भीक तरी द्या अशा विविध प्रकारच्या घोषणा यावेळी राज्य सरकारचा निषेध करतात त्यांनी केलात। हातात कटोरे घेऊन भीक मागत सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्यात। 1 मे 2025 रोजी तिवसा तालुका युवक काँग्रेस पक्ष संघटनेने तिवसा पंचायत समितीसमोर मनरेगाच्या अकुशल आणि कुशल प्रलंबित निधीसाठी आंदोलन केलं। मनरेगा अंतर्गत तिवसा पंचायत समितीमध्ये जी कामं झालेली आहेत ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत, त्याच्यामध्ये साधारणपणे 4 कोटी रुपये कुशल निधी, वैयक्तिक कुशल आणि साधारणपणे 74 लाख अकुशल निधी हा एवढा प्रलंबित आहे। सदर निधीची मागणी शासन स्तरावर वारंवार केली गेलेली आहे, वरिष्ठ स्तरावर कळवली गेलेली आहे आणि सदर निधी आपल्याला प्राप्त होण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद सुद्धा आपल्याला वरिष्ठ स्तरावर मिळालेला आहे। याची पूर्ण कल्पना आंदोलकांना दिलेली असल्यामुळे आंदोलन हे अतिशय शांतपणे पार पडलं। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र तालुक्यामध्ये मजुरांच्या ज्या मागण्या आहेत, युवक काँग्रेसमार्फत त्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचल्या आणि मजुरांची मागणी, त्यांची भावना ही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली वरिष्ठ स्तरावर नक्कीच याच्यामध्ये कळवू। आणि जालन्यातील गजानन तौर हत्या प्रकरणातील 5व्या आरोपीला पोलिसांनी आता अटक केली आहे। शहरातील मंठा चौफुली भागात 11 डिसेंबर 2023 रोजी गजानन तौरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि याच प्रकरणातील 5वा आरोपी असलेला उमेश पवार हा फरार होता। तर मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुका जालना पोलिसांनी आता या आरोपीस खरडीपुरातून अटक केली आहे। सध्या पुण्यातील काही भागात पाण्याची टंचाई आहे, पण पुण्यातील रामटेकडी भागात असणाऱ्या टँकर भरणा केंद्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होताना दिसते। सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे इथल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत। याबाबत मनपा सुपरवायझर रामचंद्र बंडवे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी रस्ता दुरुस्ती करणार असल्याचं सांगितलंय। तर टँकर भरताना होणारी पाणी नासाडी थांबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय। रस्त्याच्या संदर्भातली जी माहिती आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे, वरिष्ठसुद्धा रस्ता करण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु जे मिलिटरी फॉरेस्ट जे काय समोरची जागा आहे त्यामुळे काही अडचणी येत आहेत, त्यासाठी ते काम थांबलेलं आहे। तरी आमचे अधिकारी वारंवार आधीमध्ये जर खड्डे असतील त्याच्यामध्ये डांबर किंवा काहीतरी रोडा टाकून ते भरण्याचा प्रयत्न करतात। अशा पद्धतीनं ते कामं पाण्याची काळजी घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे। ड्रायव्हर म्हणजे चालक, टँकर चालकांना सुद्धा आम्ही अशी माहिती दिलेली आहे की गाडी पॉईंट खाली लावताना व्यवस्थित खात्री करून लागली का नाही याची खात्री करा, तरच पॉईंट चालू करण्यासाठी कॉम्प्युटरवाल्यांना आवाज द्या। गाडी भरल्यानंतर पाणी सांडणार नाहीची दक्षता घेऊन झाकण लावून प्रत्येकाने बाहेर जा। अशा पद्धतीने आम्ही वारंवार त्यांना सूचना देत असतो। आपण पाहतोय की इथं पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतोय, पाणी वाया जाते। आज पुण्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होतीये। आपण पाहिलं तर पुण्यातल्या काही भागात पाणी अक्षरशः प्यायला नाहीये आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते। याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नेमकं? आपण काय उपाययोजना करू शकतो?
आता यासाठीच आम्ही प्रत्येक चालकाला सांगतोय की सध्या उन्हाचे दिवस आहेत, पाण्याची प्रत्येकाला गरज आहे. आपल्यातून जर सांडताना दिसलं तर असे कुठं आपल्याकडनं वाया जातं हे दिसू नये म्हणून प्रत्येकाने काळजीपूर्वक जागृत राहा, काळजी घ्या. वाया जाणार नाही, पाणी हे जीवन आहे, वाया जाऊ नये म्हणून आज मी जरी सांगितलं. आणि आपण उपाययोजना काय करणार नाही? उपाययोजना म्हणजे आता समजा रस्ता करून घेणे, म्हणजे गाडी परफेक्ट लागेल, व्यवस्थित गाडी लागली तर पाणी वाया जाणार नाही. कॉम्प्युटरवाल्यांना की कमी प्रेशरमध्ये सोडता येईल का, अशा पद्धतीनं काहीतरी काळजी घेणं आपल्याला ते सर्वांना केलंच पाहिजे ना. याच बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतरची ही एक महत्त्वाची बातमी पाहूयात बीडमधून. तर बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव जवळ कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांचा पिकअप वाहनाचा एक भीषण अपघात झालाय आणि या अपघातात 3 महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर 15 महिला गंभीर जखमी झाल्यात आणि काल कामगार दिनाच्या दिवशीच महिला मजुरांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होतीये. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर तीव्र पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी महिलांना कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यामुळे या भागातील पाणी प्रश्न पेटला असून आदिवासी बांधवांनी आता थेट मुंबईला जाणार वैतरण धराचं पाणी अडवत कालवा बंद केलाय. आदिवासींनी कालव्यात उड्या मारल्याने सिंचन विभागाने तातडीने आंदोलकांशी संवाद सुरू केलाय. तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी ड्रग्ज माफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत वैजनाथ सुरवसे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होतं. दरम्यान धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची जिल्हा नियोजन बैठकही सुरू असताना उपोषणकर्ते सुरवसे यांनी पालकमंत्र्यांची भेट मागितली असता त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. पोलिसांनी हुज्जत घालणाऱ्या या उपोषणकर्त्याची उचल बागडी करत त्याला काही वेळासाठी दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले होते. आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.